तर कसं काय मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू, तुमचा पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉग मी स्वागत आहे. डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजच्या ब्लॉगची सोड करतो घरूनच, आणि या सुट्टी आहे तसं कसं मस्त आरामात उठले एकदम, आणि उठलेलं घरी पाहतो माहोल काय ते बस सगळं असं माहोल चालू आहे. काय सकाळी आज चुलं तवा ठेव तापल लगेच तवा. मित्रांनो चुलीवरती भाकऱ्या आहे मस्त पैकी, चुलीवरती स्वयंपाक. आज मम्मी आली काल तर माझं लगेच चुलीवर स्वयंपाक. तिला हे जायचं जाऊन कॅलेंडर 2020चं. त्या जुलै महिना चालू आहे, माझा बड्डे 16 तारखेला. बघ बरं गुरुवार येतो बघ, सुट्टी येते. मित्रांनो फायनल तवा पण येऊन गेलाय, तव्याचा दूर झालाय. काय की तुम्हाला येत नाही, तू पेटवली का? फायनल मित्रांनो की तुम्हाला चुलीवरती भाकऱ्या करणार आहे. आज चुलीवरती स्वयंपाक मित्रांनो घरी. तुमच्यासाठीच करतोय. मम्मी आली काल स्पेशली म्हणून लगेच आज. आले का तुम्हाला काही गुरुवार स्पेशल पाहिजे? मम्मी आली काल का आज लगेच स्वयंपाक चुलीवरचा आहे. भाजी कुठे करते? चुलीवरच का? भाजीची टाकली पण तू? चुलीवर नाही रे, भांडे काळे होता ना, फक्त भाकरीच करायच्या. ठेसा करतो. ठेचा कुठे करशील? चुलीवर नाही, ना गच्चीवर? गॅसवर चूल. हाय कर ब्लॉग मध्ये. हाय, तुझी यात्रा कशी राहिली सांगू? एकदम छान झाली माझी यात्रा खरंच. काल आली लगेच आज कामाला लावलं मी. हा ठीक आहे, बाई माणसाच्या नशिबात तेच राहतं. लगेच बाय. मित्र आज घरात काय चालू आहे तेव्हा पप्पा तिकडे सरपंच गोळा करून राहिले, कुठून तिकडून आणून राहिले. ही की बाई चूल पेट राहिली, मम्मी मध्ये तयारी करते, पप्पा सरपंच आणून राहिले. काय विषय आज घराचा? मी फिरतोय असा. सरपंच आणून राहिली इकडून तिकडून सापडून. हळू कुठं सापडली? लागायचं हाताला. ही त्याच्यावर तुळस आहे बरं. नाही तुळस नाही, गेले मला असं लगेच सरपंच आला भेटला असता आहे ना. ते पण बागाचे लाकडं भेटले असते. घेतू पप्पा कुठे गेला बाय परत सरपंच आणायला? तिथून तेव्हा तिकडे गेलं डायरेक्ट त्या कोपऱ्यामध्ये तिकडं. पप्पा लेच मानव घेतलं, 4-5 दिवस सरपंच आणून ठेवताय काय पप्पा? इकडे इकडे नाही, इकडे ना तू, इकडे नाही ती पप्पा बाय. मम्मी तेव्हा तापला ये पटकन. थोडं कमी करू का जाळ? तुला काय कसं गॅसचं बटन आहे का कमी जास्त? लाकूड काढलं जाळ कमी होतं. हा तिच्या माल नव्हतं माहिती. तुम्ही लहानपणी मळ्यात राहिले का? मी मळ्यात राहिले. अगं पण मग थोडीच चुलं जाऊ, एवढं लक्ष द्यायचं लाकूड काढलं एवढं सर. पण जाळलं पण किती नाही. मी ते हार व्हायसाठी शेकायला, भाकरी शेकायला. हां मी तो ठेचा आला गॅसवरती. आता नाही गॅसवर गॅसवरती चुलीवरती. पप्पा सरपंच घेऊन आले पण. मजा आणता बाहेर बाहेर ठेव ना इकडे. ठेवते बाहेरच नेतील ते आणतील. पण मग मित्रांनो एकदम भारी काम केलं. आता तुम्ही 4 दिवस स्वयंपाक करू शकता चुलीवरती. चुलीवरती मस्तपैकी सकाळी एकदम भारी असं घरात काम चालू. हां ते उलट निघालते त्याच्यामध्ये. जमतंय 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 जमतंय. तू भाकरी कधी करशील? लगेच. तर मित्रांनो आता फायनली आमच्या भाकरी थापायला सुरुवात झालेली आहे. असं गावरान मस्तपैकी पद्धतीने आमचं तर घरचं भाकरींचं नियोजन सुरू झालं आहे. तुम्ही पण आस्वाद घ्यायला येऊ शकता मित्रांनो. हॉटेल रानमाळा बाय मनीषा ठाकरे यावाच लागते. नाच करते काय मित्रांनो? थापाय बसू झाली. थाप 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 फटका चुल्यावर जाईल. काय म्हणते? मळ्यात असल्यासारखं वाटतंय आज. मित्रांनो मम्मीची पहिली भाकर तयार झालेली आहे इथं. आता एकदम सक्सेसफुली मस्तपैकी गॅसवरती गेलेला आहे, सॉरी चुलीवरती गेलेला आहे. गेली तोडून टाकली. नाही रे, पाणी दिसत नाही ना दुरात का?
नाच करते काय मित्रांनो, यावंच लागतंय. गावरान आपलं हॉटेल बाय मनीषी ठाकरे. हा हॉटेल. गावरान गावरान हॉटेल. नाच करते काय यावंच लागतंय सासू सुनाचं. हो काय मित्रांनो सक्सेसफुल भाकरीवरसाठी मम्मी डायरेक्शन चेंज केली. चूल बी दिसत नव्हती. टेबल लावा इथं. चला मित्रांनो, घरगुती भाकरी. तुम्हाला तर किती डोकं चला 10 रुपयात गंमत. 10 रुपयात गंमत. भाकरी द्यायचा फक्त 30 रुपये मित्रांनो. अस्सल चुलीवरची भाकरी द्यायचा. आता जरा बरं वाटलं. मित्रांनो पप्पा नंबर लावून बसले की सांगू होत्या खरी. टेबलाचं बिल भरलं 30 रुपये. 30 रुपये बिल भरलं तुम्ही पहिले. कसलं भाकरी ठेवायचं. मी काय बाकर खायला म्हटलं. मग मित्रांनो बघा मस्त मी 9 रुपये कशी टाइम स्पेंड करताय. त्यांना असं फुल मळ्यात आल्यासारखं फील होतंय. मळ्याची आठवण येते का खरंच तुम्हाला पप्पा? मग तू असंच करायचं. मी भाकरी करायची आणि तू असं चुली जवळ बसलेली नाही. हा का लांबणी का? जाळ खेळायचं आणि मग मी इतके चिडचिड करायची. तर मित्रांनो मी पण आंघोळ वगैरे करून चालू आता फायनल रेडी. मस्त आता मम्मीने जो चुलीवर स्वयंपाक बनवला एकदम भारी. भाजीची कडे मम्मी मस्त चुलीवर आता तो स्वयंपाक बनवला. मस्त जेवायला बसतो सगळं एकदम भारी. म्हणून म्हटलं काही एकदम म्हटलं मी सगळं घेतलं फक्त भाजीची कडे घेऊन या असं. नाही सॉरी. जा दे. ही मम्मी चुलीवरच्या भाकरीचा वास पण लय भारी लागला. बस छान. तरी फरक जाणवत आहे ना. ती भाकर काढली काही तिला. हे की तुम्हाला ताट दे ना. स्वतः वाढून बसली. मित्रांनो मस्त वेगळी आता गरम गरम खायला बसतोय. म्हणून काय एकदम पटापट मी आंघोळ करून घेतली. एकदम भारी फील होतंय मित्रांनो. आज मस्त आम्ही असं फॅमिली टाइम स्पेंड करतोय. पप्पा घरी, मम्मी घरी, मी घरी, की तू बाई असं मस्त आम्ही आणि बाहेर असं स्वयंपाक बनवत बसलोय. आणि पप्पा नुसते आवरसावर करताय. पप्पा सांग तुम्ही जेवायला ना. माझं लोणचं का खायचं? म्हणून तुम्हाला गीतू देत नव्हती मी. चला वाडा आता माझ्याकडून वाट बघितली जाईल ना. किती भाकरी झाल्या? 3. एवढीच करतात. तुला यायचं तोंड फिरून जेवून घे. हा हात धुवून घेते. गरम गरम भाकरी. मस्त ताट द्या. काही ताटली तर जा. मित्रांनो पाहिजे माझं पण ताट आलंय. दुख वाढून. हा ते गरम गरम भाकरीचे मला गॅसवरचीच आहे तव्यावरची. तुला अर्धी घे आणि तिला अर्धी दे. म्हणजे ही अजून बरं. मित्रांनो फायनल आपलं ताट रेडी झालंय एकदम मस्त पैकी. आणि आपली मस्त चुलीवरची खरपूस भाकर आलेली आहे. गॅसवरच्या भाकर म्हणजे या भाकर खूप फरक मित्रांनो. बरं लागते ना. थँक्यू मम्मी. गार होईल लवकर खा. हा त्याच्यासोबत लय भारी लागलं. मी तुला किती जण हा बेट सांगत होतो. मी आज ठरवलंच होतं तुला सुट्टी आहे म्हणून. धन्यवाद मम्मा. मी कालच पप्पाला कुळीदान बाजरी आता संध्याकाळी जिलाबी करू आपण. संध्याकाळी परत बेट आहे का चुलीवरचाच? येस. वा 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 एक नंबर म्हणजे ते. मामी त्यांच्या आठवणी आल्या. मामी त्याच्यात भाकरी करायचं जिजा आणि ती लीला मामी. ते सगळं वेळ झाला. त्याच्यासोबत भाकर. मला असंच तेच आवडतो. हां चुलीवरच्या भाकरी माझ्या चुली राहिली. एवढा बारी मिळून कसंच भाकर खाता. इतकं छान फुगली पाहिजे ना. मित्र मस्त एक दुसरी भाकर चालू झाली आहे. आणि एकदम असं जाड नाही लागत आहे. बस ना मम्मी तू पण सांग ना. लगेच तू पण बस. मित्र मस्त मम्मी पण बसली फायनली जेवायला. आमचं उरकत आलंय. मित्रांनो पप्पा पण बसले फायनली आमचं बघून. त्यांना पण आवड नाही गेलं. मित्र मस्त आमचं असं फॅमिली टाइम स्पेंडिंग चालू आहे. हा बा विबोर्ड पण मस्त उठलाय. असं ट्रिपला कुठं जाण्यापेक्षा असं फॅमिली टाइम स्पेंड केलं एकदम भारी वाटतं. ना बाबुडी ह्याच्यात पाणी करे. मित्रांनो इतकं खतरनाक जेवण वगैरे झालं ना. झोप काढतो मस्तपैकी. सुट्टी थोडा आस्वाद घेतो सुट्टीचा. मित्रांनो आता जेवायला बसतोय. म्हणजे मी दुपारतून म्हटलं बघा ब्लॉगमध्ये की आता मी झोपायला जातो. पण प्रॉब्लेम असा झाला मी झोपायला गेलो आणि आज सुट्टी होती. तर मला ऋषीचा फोन आला म्हणायचं काय करतोय. म्हटलं काही नाही. तो म्हणजे आपल्या शिर्डीला जायचं. म्हटलं चल ठीक आहे जाऊ आपण. मग मी दुपारी शिर्डीला नेऊन गेलो. म्हणजे ह्या ब्लॉग स्टार्टिंग केली सकाळी घरी ब्लॉग बनवला थोडा आम्ही बाहेर काय खाल्लं वगैरे. आणि त्यानंतर मग दुपारी म्हटलं शिर्डीचं वेगळं सेपरेट ब्लॉग बनवला. म्हणजे आज एका दिवसात 2 ब्लॉग शूट केले मित्रांनो मी. तर म्हणून हा ब्लॉग जेवढा होईल तसा बनवला आणि एडिट केला. आणि म्हणून म्हटलं हा ब्लॉग ठीक आहे एवढाच ठेवू आपण. आणि तो शिर्डीचा ब्लॉग आहे जो आजच शूट केला. म्हणजे सकाळीचा अर्धा दुपारचा शिर्डीचा ब्लॉग पूर्ण. तर असे 2 ब्लॉग शूट केले. तर शिर्डीचा ब्लॉग मी उद्या पोस्ट करेल. आणि तुम्ही हा ब्लॉग आज एन्जॉय करा. आता मी बसतोय जेवाय.
तर मी आता बसलो जेवायला मस्त एक मम्मी केलं वरण भात म्हणजे बाहेरून आलो पण म्हटलं ठीक घरचं जेवण एकदम बेस्ट असतं म्हटलं हाय डिलीट करून देऊ कारण आपली डेली व्लॉगिंग चालू आहे व्लॉग तर टाळता येणार नाही की आज उद्या सुट्टी देऊन परवा व्लॉग पोस्ट करू त्यामुळं हा व्लॉग पण मी असा पोस्ट करतो आहे तर व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये उद्याच व्लॉग शिर्डीचा तुम्हाला सांगून दिलं मी ठीक आहे आय होप तुम्हाला तरी व्लॉग आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय गाईज